आदरणीय विचारपीठ, खरं पाहिलं तुम्ही जरा घाबरलेलो, एवढे दिग्गज लोक समोर आहेत आणि सवय नाही एवढ्या लोकांना. आदरणीय पवारसाहेब स्टेजवर असताना मला संधी मिळते बोलायची. आज आपण सगळे संजय राऊत साहेबांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या उत्सवाला सगळे जमा झालो. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. मला वाटलं नव्हतं की एवढी लोक जमा होतील म्हणून, कारण पुस्तक प्रकाशनाला 100च्या वर लोक येत नसतील आणि खालचे लोक प्रकाशकाला लेखकाला विचार समजत असतात. तर मला जजमेंटच नव्हतं, पण मला तो आज दिवस आठवतोय. म्हणजे आज दुपारी माझ्या डोक्यात आलं, अरे तो क्षण आला बरं का आपल्याला भाषण करायचं, प्रास्ताविक करायचं. मी दिवाळीचा दिवस होता, पाडव्याचा दिवस होता आणि मी घरी जेवायला बसलो होतो. आई सगळे आम्ही जेवण करत होतो, संध्याकाळची वेळ होती आणि अचानक फोन वाजला. मी उचलला, संजय राऊत बोलतोय. मी म्हणलं हां साहेब बोला. हिम्मत आहे का खरं छापायची? म्हणलं आहे साहेब. मग असं हिम्मत तर येऊ द्या मुंबईला. आणि मग मी आईला म्हणलं, आई म्हणलं कुणाच फोन होता? म्हणलं संजय राऊत. अरे म्हणलं आपलं चांगलं चाललेलं आहे सगळं. मी म्हणलं आई पुढच्या पिढीचं चांगलं चालायसाठी करावं लागणार आहे पुस्तक. आणि राऊत साहेब मला तोपर्यंत एवढंच एका वाक्यात माहित होते, 100 दाऊद की एक राऊत की. आणि टीव्ही लागला की राऊत साहेब दिसायचे आणि ते कायम आक्रमक असायचे. म्हणलं आता नाही म्हणलं ते तिथे गेलं मारतात का काय. आणि मी गेलो त्यावेळेस इलेक्शनचा काळ होता. मला वाटलं आपल्याला काही वेळ मिळणार नाही. बाहेर उभा राहिलो मी आणि अचानक म्हणले तांदळे का? म्हणलं. मी आतमध्ये गेलो तर ते सगळं विसरून गेले आणि लगेच पुस्तकावर बोलायला लागले. मी असं पुस्तक लिहिले, हे ईडीची भीती वाटते का म्हणले तुला? म्हणलं सर अजून ती अवकादच नाही झाली की ईडीपर्यंत आपण जाऊ. आणि नावात शरद आहे माझ्या, त्यामुळं अशी काही भीती वाटली नाही. आणि मग ते ड्राफ्ट मी घेतला, वाचला. नंतर मला खरंच बाहेर आल्यावर भीती वाटली जरा. म्हणलं अरे अंगलट येण्याचं प्रकरण आहे. परत म्हणलं जाऊ द्या, हे लोक दिग्गज आहेत एवढे, हे ज्यावेळेस मागे हटत नाही त्यावेळेस आपण सामान्य माणूस म्हणून आणि तरुणांचे प्रतिनिधी म्हणून आणि एक तरुण प्रकाशक म्हणून मागे हटायचं. आणि त्या दिवशीपासून राऊत साहेबांचा किती राज्यसभेत त्यांचं अधिवेशन असेल, कुठं असेल, त्यावेळेस त्यांचा फोन यायचा, काय चाललं, एडिटिंग झाली का, मला एकही चूक नको आहे. मला राऊत साहेबांचा रोखठोक, मी तर मार्मिकचा खूप मोठा फॅन आहे लहानपणापासून, पण राऊत साहेबांचे सगळे आर्टिकल्स वगैरे तर मी ऑलरेडी वाचत होतो आणि मला माहित होतं त्यात प्रत्येक शब्दात धार किती. तर एकही शब्द बिना धारेचा असा त्यांनी एडिट करू दिला नाही किंवा आमच्यावर दबाव टाकला नाही की ही शब्द तुम्ही नीट करा, तुम्हाला कळतंय का. आणि आमच्यावर दबाव होता की इतका मोठा संपादक, म्हणजे आज भारतातले सगळ्यात मोठे संपादक म्हणता येतील, तर एवढा मोठा संपादक आपला एखादी गोष्ट सांगितली तर ऐकतोय, हा नम्रपणा मला त्यांच्यात जाणवला. आणि पुस्तकाविषयी स्वतःच्या पुस्तका म्हणजे अपत्य असतं, त्याच्यावर किती प्रेम करावं हे राऊत साहेबांकडून मला स्वतःला शिकायला मिळालं. आणि 4, 5, 6 महिने आम्ही कंटिन्यू एडिटिंग, प्रूफिंग चालू होती. याच्यात ते पुस्तक तयार झालं. आणि पुस्तक तयार झालं, आम्ही तर नवीन तरुणांचे पुस्तक पब्लिश करणारे होतो. त्यात राऊत साहेबांसारखा एक अण्वस्त्राचं पुस्तक यायला म्हणल्यावर आम्ही सगळे हादरलो होतो. पण त्यांनी कुठलाही तो अविनेश न दाखवता ऑफिसवर आले, आमच्या सगळ्या एडिटर्सशी बोलले आणि सगळ्यांशी मुक्त संवाद केला. त्यामुळे हे पुस्तक आमच्या प्रकाशन संस्थेला हे स्वतःचं पुस्तक वाटलं आणि ते पुस्तक 2-3 महिन्यापूर्वी तयार झालं. तयार झाल्यानंतर आम्ही म्हणले पब्लिश कधी करायचं, तर साहेबांनी तारीख काढली की 17 मेला करू आणि 17 मेला प्रकाशनाची तारीख ठरली. त्याच्यात मध्येच युद्ध आलं गेल्या आठवड्यात. आणि युद्ध आल्यानंतर शुक्रवारी मी जरा दचकलो. म्हणलं युद्ध आलं, कार्यक्रम चालतो की नाही, कारण की देशप्रमाणे सगळा देश पेटला होता. मी म्हणलं साहेब आपण कार्यक्रम पोस्टपोन करू. रात्री फोन केला 11 म्हणलं साहेब पोस्टपोन करू, जूनमध्ये कार्यक्रम. साहेब म्हणले नाही नाही हे सोमवारपर्यंतचं नाटक आहे म्हणले, आपला कार्यक्रम वेळ झाला. मी म्हणलं एवढा कॉन्फिडन्स, सोमवारपर्यंत नाटक. आणि मी म्हणलं ठीक आहे, आपल्याला काही बोलता येत नाही राऊत साहेबांना. म्हणलं ठीक आहे 17 तर 17. आणि त्या दिवशी मग साहेबांना म्हणलं साहेब लोक पुस्तक मागायलेत, ऑफिसवर यायलेत, काही जण ऑफिसवर येऊन पुस्तक द्या म्हणालेत. साहेब म्हणले देऊन टाका. आणि आम्ही 14 पासून पुस्तक द्यायला सुरुवात झालं, प्रतिक्रिया यायला सुरुवात झाल्या. मी तुम्हाला सगळ्याला सांगतो की काल एका दिवसात 3000 पुस्तकं सेल झाले. आणि विशेष म्हणजे इंग्लिश आणि हिंदी पुस्तकाचे सुद्धा आमच्याकडे ऑर्डर्स आल्यात. आणि
साहेब मला आत्ता सांगायला आनंद होतो की नरकातील स्वर्ग ह्या पुस्तकाचं इंग्लिश आणि हिंदीचं भाषांतर शेवटच्या टप्प्यात आहे. जुलैमध्ये दिल्लीमध्ये त्याचा प्रकाशनाचा कार्यक्रम होईल. आणि मला साहेब म्हणले, साहेबांनी पुस्तकात बी लिहिले फार साहसी आहे तांदळे. सर साहसी वगैरे नाही आहे, पण लहानपणापासून यशवंतराव चव्हाण प्रबोधनकारक ठाकरे आमच्या नसानसात जिरलेले आहेत. त्यामुळे ही सहज डेअरिंग आमच्यात आली आहे. तर नवीन पिढीला ह्या पूर्ण विचारमंचाकडून खूप अपेक्षा आहेत. जी लोक जे राजकारणात तरुण नाही आहेत ती सुद्धा ह्या पुस्तकाकडे सकारात्मकतेने पाहत आहेत, हे मला डेली दिसतंय. तर धन्यवाद साहेब, राऊत साहेब, की तुमची आमच्यासारख्या नवीन प्रकाशकाला संधी दिली आणि आमचे शेअर्स वाढून दिले. नाही, मध्यंतरी ड्रोनचे वाढले होते, तसे आमचे वाढतील आता. तर संजय राऊत साहेब, तुमचे खूप खूप धन्यवाद. निश्चित हे पुस्तक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक तरुणांपर्यंत, प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचल ही प्रकाशन संस्था मी तुम्हाला आश्वासित करतो आणि धन्यवाद देतो. धन्यवाद. अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. मी शरद तांदळे यांना विचारलं की हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी तुम्हाला भय नाही का वाटलं, तर ते म्हणाले सत्याला कधीच भय नसतं. अनेकांनी त्यांना सल्ला दिला होता की नको ओढवून घेऊ ही आफत, पण शेवटी नावात काय आहे? नावात शरद तांदळे आहे. अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. ज्येष्ठ नेते जयंत पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आदित्य ठाकरे शिवसेना नेते यांचंही मनपूर्वक स्वागत करते. रश्मीताई इथे उपस्थित आहेत आज कार्यक्रमाला, त्यांचंही मनपूर्वक स्वागत करते. सुप्रियाताई सुळे आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ नेते अनिल देशमुख साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करते. जितेंद्र आव्हाड साहेब हेही आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. अनिल देसाई साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. ॲडव्होकेट अनिल परब साहेब यांचंही मनापासून स्वागत. भास्कर जाधव साहेब इथे उपस्थित आहेत. खासदार अरविंद सावंत साहेब इथे उपस्थित आहेत. सुषमा अंधारेजी, प्रियांका चतुर्वेदी, अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. दिवाकर रावते साहेब तेही उपस्थित आहेत. रोहित पवार साहेब, राजन विचारे साहेब, अंबादास दानवे साहेब, सुनील केदार साहेब हे उपस्थित आहेत. आदेश बांदेकर, मिलिंद नार्वेकर, असंख्य जण आहेत उपस्थित. तसेच आमचे कार्यकर्ते, अनेक जिल्हा प्रमुख, या सर्वांचं मी इथे मनपूर्वक स्वागत करते. आणि हाच तो क्षण, हीच ती वेळ. ह्या पुस्तकाचं प्रकाशन आता इथे होत आहे. मी मान्यवरांना विनंती करते की नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं आता इथे प्रकाशन होत आहे. सामना आणि न्यू इरा पब्लिशिंग हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने आजचं हे पुस्तक आज प्रकाशित होत आहे. लाईट्स खासदार संजय राऊत यांना अटक झाली आणि तुरुंगात रवानगी झाली. ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. पण माझ्या सकट अनेकांना
म्हणजे अधिकाधिक जनतेला असं वाटलं की मोठ्या माणसांच्या किंवा राजकीय नेत्यांना अटक वगैरे झाली तर ते कष्टाचं नसतं. तुरुंगात सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध असतात, किंबहुना तुरुंगाच्या आत गेल्यानंतर म्हणजे हा चित्रपटांचा प्रभाव, मागच्या दाराने बाहेर येऊन उत्तम हॉटेलात त्यांची सोय केली जाते. तुरुंगात उत्तम बडदास्त ठेवलेली असते, बाहेर आराम मिळत नाही म्हणून तुरुंगात रवानगी केली जाते असंही काही जणांचं मत होतं. पण प्रत्यक्ष राऊत साहेबांची समोरासमोर बोलल्यानंतर ते म्हणाले, तुमचं पद किंवा तुम्ही किती मोठे असाल तर तुरुंगात पाऊल ठेवल्यानंतर इतर कैद्यांप्रमाणे सर्वजण कैदीच असतात. जे चित्रपटांमध्ये किंवा बाहेर रंगवलं जातं ते पूर्णतः चुकीचं असतं. हे पुस्तक वाचल्यानंतर आणि प्रत्येक पान वाचल्यानंतर आपण भयभीत होतो. सर्वसामान्यांना तर घाम फुटेल इतकं राऊत साहेबांचे ह्याच्यामध्ये अनुभव आहेत. तुरुंगात 101 दिवस काढत असताना बंदी क्रमांक 8569 हा नंबर लिहायला सुद्धा विसरलेले नाही आहेत. लढाईच्या आठवणी मानलं तर कटू असतात, पण काहीतरी शिकून जातात असं त्यांचं मत आहे. युद्धाला उतरायचं आणि जखम होऊ द्यायची नाही असं होत नाही, त्यामुळे तुरुंगातल्या या नोंदी आहेत असं राऊत साहेबांचं म्हणणं आहे. हे पुस्तक राऊत साहेबांनी जुलमी शासन व्यवस्थेला बळी पडलेल्या जगातील सर्व राजकीय कार्यकर्त्यांना अर्पण केलेलं आहे. ही सुद्धा सकारात्मक अशी गोष्ट आहे. या पुस्तकातलं एक एक पान म्हणजे थरार आहे, पण राऊत साहेबांच्या लेखणीतून तो थरारही सकारात्मक दिशेला पोचवतो. एका अर्थाने राऊत साहेबांच्या अटकेमुळे आपल्याला या पुस्तकातून भयानता आपल्याच व्यवस्थेतील विदारक सत्य समजेल यात काही शंका नाही. त्यामुळे आज लेखकाचं मनोगत या निमित्तानं ऐकायला नक्की आवडेल. त्यामुळे मी आमंत्रित करते खासदार संजय राऊत साहेबांना. एका मराठी पुस्तकाच्या प्रकाशनासाठी इतके तुडुंब लोक जमलेले आहेत. जावेद साहेब माझ्या बाजूला बसले आहेत आणि त्यांनी म्हटलं एक भी सीट खाली नहीं है. जावेद साहब, ये मराठी लिटरेचर की थोड़ी ताकत है. आज भी लोग पढ़ते हैं, सुनते हैं. सर्व उपस्थित व्यासपीठावरील सन्माननीय जावेद अख्तर साहेब, जे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत, आणि त्यांच्या इतकी योग्य व्यक्ती आजच्या कार्यक्रमाला लाभली असती असं मला वाटत नाही. ते नुसते कवी, लेखक, पटकथाकार नाहीत. जिथे जिथे अन्याय होईल, देशात जिथे काही चुकीचं घडेल, तिथे जावेद साहेब हे सातत्यानं आपला आवाज उठवित असतात. आणि म्हणून जावेद साहेबांचं इथे असणं हे अत्यंत आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. माननीय शरद पवार साहेब, त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होऊच शकत नाही. मला तेही पडद्यामागे अशा अनेक लढाया आमच्यासाठी लढत राहिले आणि समोरून लढत असतात. माननीय उद्धव साहेब, माझे सर्वोच्च नेते, मित्र आणि सदैव माझ्या पाठीशी ते उभे राहिले. आणि खास पाहुणा आपण जो मुंबईतून कलकत्त्यातून बोलवलेला आहे, त्यांचं नाव गोखले आहे, साकेत गोखले. आता साकेत गोखले कलकत्त्यात कुठे गेले? ते तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत आणि ममता बॅनर्जींनी त्यांना खास बोलवून खासदार केलं कि साकेत, आप कल नॉमिनेशन भरना है. करेक्ट? का? की महाराष्ट्रातून एक लढवय्या त्यांना हवा होता कलकत्त्याला. आमच्या दोघांमधलं साम्य असं आहे की मी त्याच्यामध्ये माझी प्रतिकृती बघतो.
तेही तुरुंगात होते ईडीच्या चक्रव्यूहात, आणि मी सुद्धा होतो. आणि साकेत गोखले हे गेल्या काही काळापासून एक तरुण राजकारणी, उत्तम पत्रकार, उत्तम लेखक आहेत. ते मूळचे मुंबईकर आहेत आणि त्यांची आईसुद्धा इथे आलेले आहेत. आणि आमचे शरद तांदळे, हिमतीचं काम त्याने खरोखर केलेलं आहे. उद्या तुम्ही ईडीसाठी दरवाजे उघडे ठेवा. पण एक सांगतो, यापुढे ईडी आपल्या दारामध्ये येणार नाही. ईडीचा बूथ लावून ठेवलाय मी शेवटचा माणूस होतो, ईडी याचा नादाला लागली. मैं आखरी आदमी था जिसके साथ ईडी ने पंगा लिया. अब नहीं लेंगे. व्यासपीठावर नाही तर समोर सुद्धा अनेक मान्यवर बसले. मगाशी आपण नावं घेतली सगळ्यांची. तात्याराव लहाने आहेत, ज्यांनी उत्तम पुस्तकाचं कव्हर केलं असे चित्रकार भरतसिंग आहेत, आपले समोर बसलेले आहेत. त्यानंतर रजनीताई पाटील आहेत, खास आलेले आहेत त्या बीडवरून. हे सगळे आपल्या प्रेमापोटी आलेले आहेत. आणि या आपल्या लढाईमध्ये प्रत्येकानं त्या वेळेला आपल्याला एक नैतिक पाठबळ दिलं, आपल्याला, आपल्या कुटुंबाला. आणि या नात्यानं इथे हा प्रचंड संख्येनं इथे लोक जमलेले आहेत. पुस्तकावरती बरीच चर्चा सुरू आहे, ती असायलाच पाहिजे. अगर मैं एक एडिट लिखता हूँ तो उसकी चर्चा होती है. किताब लिखेगा तो होना ही चाहिए. जैसा एक संपादक मी रोज लिहितो, त्याची रोज आदित्य साहेब आपली चर्चा व्हायला पाहिजे. चर्चा तर होणारच, पण जेव्हा मी पुस्तक लिहीन त्याची चर्चा झाली नाही तर मग लिहून उपयोग काय. 2 दिवसापासून अनेकांना मिरच्या लागलेल्या आहेत. धडाधड मीडियावर चालू आहे. उसने ये लिखा, उसने ये लिखा, ये लिखा. पण जे लिहिलंय ते सत्य आहे, वो सच है. आणि माझी ओळख ही जी बाळासाहेबांमुळे झाली, माननीय बाळासाहेब ठाकरेंमुळे झाली, ती सत्य आणि नीतिमत्ता या 2 गोष्टींची तू कास सोडू नकोस. हे जेव्हा बाळासाहेबांनी मला वारंवार सांगितलं ते मी शेवटपर्यंत पाळ. जावेद साहब, आपकी 2 लाइनें मुझे हमेशा याद आती है. जो बात कहते डरते हैं सब, वो बात तू लिख. इतनी अंधेरी थी न कभी पहले रात, लिख. घाबरून नहीं, डरना नहीं है, लिखो. जो बात आपको कहनी है, जे सांगायचं आहे तेही सांगा, आणि जे तुम्ही बोलू शकत नाही ते तुम्ही ठामपणे लिखा. लिख. बहुत जोर से कहा है जावेद साहब ने, लिख. हम लिखने वाले लोग हैं, हम बोलने वाले भी लोग हैं. मी यांच्या कार्यालयात गेलो होतो न्यू इराच्या. त्यानंतर हे आम्हाला एका ठिकाणी जेवायला घेऊन गेले. एक तरुण मुलगा आला आणि तुम्हाला भेटला, फोटो काढला आणि मला म्हटलं, तुमच्यासाठी मला एक ओळ म्हणायची आहे, शायरी. मी म्हटलं, अरे जाऊ दे, मला उशीर झाला आहे. नाही, तुम्हाला ऐकावंच लागेल. आणि मग म्हटलं, अरे हो बरोबर आहे, मी असाच आहे. तो काय म्हणाला, तुमच्यासाठी मी एक शायरी सुनावतो. म्हटलं, लाख तलवारें बड़ी आती है गर्दन की तरफ, लाख तलवारें बड़ी आती है गर्दन की तरफ, सर झुकाना नहीं आता तो झुकाए कैसे. आम्ही त्या पंथातले लोक आहोत. आम्ही वाकणार नाही. साकेत वाकला नाही, संजय सिंग झुकला नाही, बरोबर ना. आमचे अनिल देशमुख बसलेले आहेत समोर. आम्ही ठरवलं की काही झालं तरी या जुलमी शासन व्यवस्थेच्या या रणगाड्यासमोर आपण झुकायचं नाही, आपण लढत राहायचं. कोणीतरी लढावंच लागेल.
हे जेव्हा पुस्तक आम्ही पुस्तक जेव्हा तुरुंगात आम्ही लिहायचं ठरवलं, तेव्हा मी त्यांनाही प्रेरणा दिली, आमच्या देशमुखांना, वेळ घालवायचा आहे ना, जेल में 1 मिनिट 1 साल जैसा लगता है. जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता, अंदर जाते हो ना, वो छोटा दरवाजा होता है एक पीला कलर का, इतना सा, वो दीवार में होगा शायद या शोले में होगा. वो ऐसा झुक कर जाना पड़ता है और झुक कर निकलना पड़ता है. वैसा ही है. तेव्हा तुम्ही आतमध्ये गेल्यावर तुमचं जगाशी संबंध पूर्ण तुटतो. अनिल परब बरोबर ना, त्यांना अनुभव आहे थोडासा. आणि मग तुम्ही करायचं काय? बाहेरचा संपर्क नाही, संबंध नाही, त्या भिंती बघायच्या फक्त दगडाच्या आणि दिवस काढायचे. अशामध्ये लिहिणं, वाचणं, चांगला विचार करणं सकारात्मक, आणि उद्या मी कदाचित बाहेर पडेन हा चांगला विचार करायचा. कधी देशमुख साहेब बाहेर पडले, आज तुमचा जामीन होणार आहे, डोंट वरी. असं कधी मी गेलो, तुमचं आर्ग्युमेंट चांगलं झालं. ह्याच्यामध्ये आमचे 2, 4, 5 महिने असे निघून जातात. आणि त्यातून एखादा कोणी सुटलाच त्या अख्ख्या परिसरात, तर तो कसा सुटला त्याच्यावरती ते अख्खं जजमेंट घेऊन त्याचा अभ्यास करायचा. साकेत बरोबर ना? अरे वो छूट गया यार, तो सुटला, त्याचं जजमेंट मागवा. मग आमचे तिथे प्रवीण राऊत बसले, ते अख्खं जजमेंट वाचणार. सगळे जजमेंट वाचत बसल्यावरती कोणता पॉईंट काय, हे सगळे तुरुंगातले लोक बॅरिस्टर होऊन बाहेर पडतात. बार ॲट लॉ, सगळे बॅरिस्टर. 8 दिवस जरी तुरुंगात राहिला तरी तो सर्वोच्च न्यायालयापासून हायकोर्टापर्यंत कसं चालवायचं कोर्ट, आणि कोणता जज, कोणतं बेंच, ये क्या है, ये सब पूरा एकदम PhD. हे असं एक वेगळं ते जग आहे. पण त्यातून आता आपण आलो, एक राजकीय लढाई असते. आम्ही ज्या ऑर्थर तुरुंगात होतो, एकदा आम्ही उभे होतो असे, आणि मला वाटलं की अरे बापरे, इथे ससे कुठून आली. म्हटलं अरे इथे ससा कुठं आहे. तर आमच्यावर कुंदन शिंदे होते आमचे. साहेब तो ससा नाही, तो उंदीर आहे म्हटले. तो उंदीर आहे म्हणाले. अरे एवढा. त्याला म्हटलं इथे आम्हाला तर खायला मिळत नाही, उंदरांना खायला मिळत आहे. सशासारखे उंदीर, घुशी, असे असे मस्त धिप्पाड. देशमुखांनी त्यांना सुंदर नावं ठेवली होती. आता त्यांच्याविषयी बोलणं बरं नाही, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आपण मर्यादा पाळल्या पाहिजे. त्याच्यातून हे पुस्तक निर्माण झालं. पण एक सांगतो, तुरुंगाचं वैशिष्ट्य असं आहे की माझा रोज सामनातला अग्रलेख दर दिन मेरा एडिट बाहर आता था. कैसे? गवर्नमेंट ने इंक्वायरी कमीशन लगाया था, सामना का एडिटोरियल बाहर कैसा आ रहा है. रोज माझा रोकठोक बाहर यायचं कॉलम, सब मेरा कॉलम आता था, मेरा एडिटोरियल दर दिन आता था. मैं खुश था बहुत, मेरा काम हो रहा है. अंदर की बात अंदर, मेरा काम तो हो रहा है, अखबार तो निकल रहा है ना, लढाई तो जारी है. पण या सगळ्या जरी कटू आठवणी असल्या तरी माझ्यासारखा माणूस जो आहे तो कधी मनानं खचत नाही. कारण मी ज्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्यांनी सदैव आम्हाला तीच प्रेरणा दिली, खचू नका, आत्मविश्वास हा महत्त्वाचा आहे. मी एकदा ईडीच्या याच्यामध्ये होतो, कोठडीमध्ये, आणि सरकारवर भयंकर टीका करणारं माझं रोखठोक प्रसिद्ध झालं. मी ईडीच्या आतमध्ये बसलो आहे आणि सगळ्या नॅशनल चॅनलला बातम्या, संजय राऊत तो जेल में है लेकिन लिखा किसने.
ते 2 अधिकारी रात्रि आले उठवायला मला, क्या स्टेटमेंट लेना है म्हटले. मैं बोले क्यों स्टेटमेंट लेना है भाई? वो आप यहाँ बैठे हैं 4 दिन हो गया और आपका आर्टिकल आज पब्लिश हो गया, पूरा टीव्ही पे चल रहा है. राज्यपालावरती काहीतरी मी लिहिलं होतं आमच्या तेव्हाच्या टोपीवाल्या की हे कसे महाराष्ट्रद्रोही आहे. आणि ती इन्क्वायरी लागली तर मी म्हटलं लिखो मेरा स्टेटमेंट ले लो आप. मैं पहले लिख कर आया था, मुझे मालूम था ये गंदगी करने वाला है. हे लिखो, स्टेटमेंटमध्ये आहे माझ्या ते, आप लिखो. 11:30 वाजता मला उठवलं त्याने, स्टेटमेंट लेना है, हमको ऊपर से मैसेज है कि स्टेटमेंट ले लो उनका, ये कैसा गया आर्टिकल यहाँ से. बोलो आपके यहाँ तो सीसीटीवी फुटेज आप देख लो कैसा गया हो. हे पुस्तकाच्या या कथा फार सुंदर आहेत, रोमांचक आहेत. साकेतने माझ्यापेक्षा वाईट दिवस काढलेले आहेत. साकेत साबरमती जेलमध्ये होता, विचार करा, गुजरातच्या. साकेतला एअरपोर्टवरनंच उचललं होतं का साकेत, बरोबर ना, तुला एअरपोर्टवरनं उचललं. साकेत 7 महिने तुरुंगात होता. त्या मानानं आम्ही थोडे कमी राहिलो. त्याचा अनुभव जास्त आहे, तो ज्येष्ठ आहे त्या बाबतीत मला. पण पुस्तक तयार झालं. 80% पुस्तक तुरुंगात लिहून झालं. 20% लिहायला 2 वर्ष लागली. 2 वर्षानंतर वेळेस निवडणुका आल्या, मग घरच्याच आमच्या मुली सगळ्या, बाबा लिहा पूर्ण करा, लिहा पूर्ण करा. शेवटी ते लिहून झालं पुस्तक, ते प्रसिद्ध झालं आहे. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, आम्ही ज्या कसाबच्या बॅरॅकमध्ये राहिलो होतो ते बॅरॅक कोणी बनवलं? आमच्या जयंत पाटलांनी. आता काय सांगणार, जयंतराव पाटिल गृहमंत्री, इंजीनियर आदमी है ये, कसाब के लिए स्पेशल बैरक कैसा होना चाहिए उसका डिज़ाइन ये जयंतराव पाटिल ने बनाया और बाद में हमको अंदर भेज दिया. और मेरे को बाद में पूछता कैसा था, तो क्यों, मैंने ही बनाया है. कैसा था और मैंने बनाया है. अच्छा, हे अशा सगळ्या या गमती जमती आहेत त्या पुस्तकामध्ये आहेत. कटू आठवणी असतातच, पण त्या कटू म्हणून घ्यायचं नाही, तो अनुभव म्हणून घ्यायचा. मला उद्धवजी काय म्हणाले त्या दिवशी, त्यांनी पुस्तक वाचलं आणि मी म्हणलं कसं आहे पुस्तक, मी भाषणात सांगेन पण एका वाक्यात सांगतो, पुस्तकात रडगाणं नाही आहे कि मेरे को अरेस्ट किया, फिर मैं रो रहा, फिर ऐसा हो गया, असं झालं तसं झालं. अरे हो गया, ठीक है, गया जेल में, वापस आ गया. जिसने मुझे पकड़ा उसको पश्चाताप हो गया, त्याला झक मारली आणि याला पकडला. अरे हम गुंडे लोग हैं, हम जेल जाने से नहीं डरते और देश को ऐसे लोगों की जावेद साहब अब जरूरत है. लोहा लोहे को काटेगा अभी. हम सब लोग जो है, साकेत है, हम है, आप जैसे हमारे मार्गदर्शक उद्धव जी है, पवार साहब है, पूरे देश में एक माहौल बन गया है. ये महाराष्ट्र है. या पुस्तकाचं सार काय आहे? 2 गोष्टी आहेत पवार साहेब, मी सकाळी पण सांगितलं. हे पुस्तक राजकीयच आहे. ज्याला विरोधी पक्षात काम करायचं आहे त्याने पुस्तक वाचलं पाहिजे. ज्याला सत्तेची चाटुगिरी करायची आणि सत्तेसाठी सर्व काही करायचं आहे, उसके लिए किताब नहीं है. जिनको अपोजिशन में, ज्याला विरोधी पक्षात राहून देशाचं काम करायचं आहे त्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे. आणि एका वाक्यात सांगतो, या पुस्तकाचा सगळ्यात शेवटचा सार असा आहे की महाराष्ट्र गांडू नाही आहे. महाराष्ट्र मर्दों की औलाद आहे, या पुस्तकाचं एक महत्त्व आहे. आमच्यासारखे असंख्य लोक आहेत, अनेकांना त्रास झाला, अनिल परबना त्रास झाला, असंख्य लोग हैं जो झुके नहीं, आज भी लड़ते रहेंगे. आज भी मैं कोर्ट में जाता हूं, जज के सामने खड़ा रहता हूं. बोलिए क्या है, वापस अरेस्ट करेंगे, क्या करोगे आप? तानाशाह कब तक तानाशाही करते रहेगा?
केव्हा नाही केव्हा तरी त्या हुकुमशहाला सुद्धा जमिनीत गाडलं जातं. हा या देशाचा नाही जगाचा इतिहास आहे. तेव्हा मित्रांनो, आपण सगळे मोठ्या संख्येने इथे आला. आज माझा भाषणाचा दिवस नाही, मी मगासपासून सांगतो आहे. भाषण करायला उत्तम माणसं इथं आपण आमंत्रित केलेली आहेत आणि त्यांचं आपण ऐकूया. पण आपण ज्या उत्साहामध्ये इथे आलेला आहात ते माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. या पुस्तकातून लढण्याची प्रेरणा जरी 100 लोकांनी घेतली तरी या महाराष्ट्रातून आणि देशातून हुकुमशाही पूर्णपणे नष्ट होईल, गाडली जाईल आणि जे राज्य आपल्याला अपेक्षित आहे लोकशाहीचं ते या देशात आणि महाराष्ट्रात ते इतकेच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. हा नरकातला स्वर्ग काही लोकांनी महाराष्ट्राचा नरक केलेला लक्षात घ्या आणि ती स्वर्ग करण्याची प्रक्रिया आता सुरू होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. इतक्या हसत खेळत राऊत साहेबांचं हे मनोगत ऐकल्यानंतर नरकातला स्वर्ग हे पुस्तकाचं नाव किती अप्रोप्रिएट आहे आपल्याला पटेलच. पण या पुस्तकाचं नाव कोणी सुचवलं याची एक गोष्ट आहे. जेव्हा तुरुंगामध्ये गेल्यानंतर अनेक सहकारी होते, तसेच उद्योजक अविनाश भोसले हेही त्यातलेच होते. तिथल्या सगळ्या अव्यवस्थेवर भाष्य करताना राऊत साहेब एकदा म्हणाले की याच्यावर एक पुस्तक लिहायला पाहिजे. ते म्हणाले लिहा की. पुस्तकाचं नाव काय लिहायचं आहे नंतर बघूया. पण अविनाश भोसले म्हणाले नरकातला स्वर्ग असं या पुस्तकाचं नाव लिहा आणि तिथेच या पुस्तकाच्या लिहिण्याला प्रारंभ झाला. कुंदन शिंदे असं एक नाव घेतलं गेलं. खरं तर कुंदन शिंदे हा श्री गणेशा करण्यामध्ये सगळ्यात पहिला असा मित्र म्हणूया आपण. तोही तिथलाच तुरुंगवासातला सहकारी होता. जेव्हा 8 ऑगस्ट रोजी राऊतसाहेबांना ऑर्थर जेलमध्ये घेऊन गेले त्यावेळेला पहिलं काम काय केलं असेल तिथल्या जेलरनी, राऊतसाहेबांचं अत्यंत आवडतं पेन हे काढून घेतलं, कारण पेनाने इजा झाली तर असा तिथला रूल आहे. मग साहेबांना खाली बसून लिहिता येईना, पण हा कुंदन शिंदे आहे तो जेलरच्या स्टोअरमध्ये गेला. त्याने तिथले पुठ्ठे असतात ते एकत्र केले, ते एकावर एक ठेवले, त्याचा पॅड बनवला आणि मांडीवर ठेवता येईल अशी राऊतसाहेबांची सोय केली आणि त्या पॅडवर या पुस्तकाचा जन्म झाला. त्या कुंदन शिंदेंचं सुद्धा आपण कौतुक करूया. या पुस्तकाचं सुंदर मुखपृष्ठ भरत सिंह यांनी केलेलं आहे. अक्षरशः जिवंत असं हे मुखपृष्ठ आहे. अनेकांची नावं घेता येतील, पण आजच्या सोहळ्याला उपस्थित असलेले राज्यसभे सदस्य तृणमूल काँग्रेस साकेत गोखले सर आज इथे उपस्थित आहेत. भारताच्या लोकशाहीसाठी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी चळवळ उभा करणारा सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. अगदी सुरुवातीला फायनान्शियल टाइम्स आणि नॅशनल पब्लिक रेडिओ इथं परदेशी वार्ताहर म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. मोरबी पूल कोसळल्यानंतरची बातमी ट्विट केल्यानंतर या आरोपाखाली त्यांना पहिल्यांदा अटक झाली आणि मग हे अटक सत्र सुरूच राहिलं, पण ते घाबरले नाही. त्यामुळे तिकडचे लोक त्यांना साकेत नाही तर निर्भय गोखले असं म्हणतात. मी राज्यसभा सदस्य साकेत गोखले सरांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. स्टेजवरती इथे खूप मोठी लोक आहेत. मी लहानपणापासून ज्यांना आदर्श मानलं, ज्यांच्याकडे बघितलं, त्यामुळे माझी लायकी इथे बसायची नाही आहे. बट थँक्यू व्हेरी मच संजय राऊतजी अँड एव्हरीबडी एल्स. जेल हा नरक असतो. सुरुवातीला कोणीतरी म्हणत होतं की बॉलिवूड पिक्चरमध्ये दाखवलं जातो किंवा टी व्हीमध्ये दाखवलं जातं. स्टेजवरती इथे खूप मोठी लोक आहेत. मी लहानपणापासून ज्यांना आदर्श मानलं, ज्यांच्याकडे बघितलं, त्यामुळे माझी लायकी इथे बसायची नाही आहे. बट एक परसेप्शन असतं लोकांचं की कोणी पॉलिटिशियन जेलमध्ये गेला VIP फॅसिलिटीज असतात, AC असतो, हे असतो. हकीकत हे आहे की जर का तुम्ही विरोधी पक्षाचे नेते असाल आणि तुम्हाला जेलमध्ये टाकलं, वाईटातल्या वाईट ट्रीटमेंट असेल त्याच्याहून वाईट ट्रीटमेंट तुम्हाला दिली जाते. कारण त्याचं रिझन असतं की तुम्हाला कुठेतरी तुमची पाठ मोडायची, तुम्हाला तोडायचं. ज्यावेळेला मला जेलमध्ये पहिल्यांदा, दुसऱ्या, तिसऱ्यांदा ज्यावेळेला टाकलं त्यावेळेला तो जेलर आला आणि 2 लोक आले होते. म्हणे सर आप सेटल कर लो, हो जाएगा बेल आपका 2 दिन में. तर म्हटलं नाही, हम तो नहीं करेंगे. परत 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 चालू राहिलं. त्यावेळेला तिकडे एक कैदी होता. जवळजवळ 5 वर्षांपासून तो तिकडे होता. कारण दुधाची थैली त्यांनी चोरली होती 35 रुपयाची. 500 रुपयाचा जामीन झाला होता, पण भरायला पैसे नव्हते त्याच्याकडे. तर तो माझ्याकडे आला आणि म्हणाला क्या हो गया साकेत भाई.
म्हटलं नाही, वो बोल रहे बेल नहीं होगा तुम्हारा, सेटल कर लो. तर तो म्हणाला, साकेत भाई, माँ की कोख भी 9 महीने से ज़्यादा नहीं रख सकती, जेल क्या रखेगी अपने को, असं त्यावेळेला तो म्हणाला होता. हे पुस्तक जे आहे, ज्यावेळेला आपण नरकातला स्वर्ग म्हणतो, हे खूप महत्त्वाचं हे आहे. जसं संजय राऊत साहेब म्हणाले की उद्धवजी त्यांना म्हणाले होते रडगाणं नाही याच्यामध्ये. ज्यावेळेला आम्ही जेलमध्ये होतो, थोड्या पिरियडनंतर तिथले जेल ऑफिसर्स आणि आमच्याशी मधून बोलायचे, तर ते म्हणायचे जेल में से लोग 2 ही तरीके से बाहर निकलते हैं. मैंने मैं यहाँ पे 10 साल से जेलर हूँ. जेल में से 2 ही तरीके से लोग बाहर निकलते हैं. एक तो पूरा टूट जाते हैं, वो कभी अपना सर उठा नहीं सकते, पूरा टूट के अपने साये से डरने लगते हैं. और दूसरी किस्म के होते हैं जिनके मन में डर हमेशा के लिए खत्म हो जाता है. संजय राऊत ते दुसऱ्या प्रकारच्या लोकांमध्ये आहे. एका बंदुकीमध्ये एक गोळी असेल, ती तुमच्या डोक्यावरती ठेवून तुमच्याकडनं काही करून घेऊ शकतात. ती गोळी एकदा त्यांनी फायर केल्यानंतर तुम्हाला कसली भीती उरत नाही. संजय राऊतांना डोक्यावरती बंदूक असतानाही भीती नव्हती आणि गोळी झाडल्यानंतर सुद्धा त्यांना त्याच्याहून कमी भीती होती त्याच्या मनामध्ये. बट दॅट इज द काइंड ऑफ पर्सन ही इज. राजकारणामध्ये सगळ्यात अंडररेटेड गोष्ट म्हणजे मी तर खूप नवीन आहे, जे मागच्या 2-5 वर्षात मी शिकलो आहे की जी गोष्ट तुम्ही काही पैसे द्या, काही करा, मिळू शकत नाही, ती म्हणजे एकतर विश्वास आणि दुसरं म्हणजे इमानदारी. आज खूप लोक आमच्यासारखी तुरुंगात राहू शकली, आम्ही आतमध्ये पिरियड काढला, हॅरॅसमेंट झाली, सगळं झालं, पण मनात एकच होतं. अनिल देशमुख साहेबसुद्धा इथे आहेत की माझे नेते जे आहेत ते शरद पवार साहेब असो, उद्धव ठाकरे साहेब असो की ममता बॅनर्जी आहोत, आम्ही गद्दारी करणार नाही त्यांच्याबरोबर. आणि हे तुमच्या मनात जर का असेल, आणि त्यावेळेला हेही लक्षात ठेवायचं की आम्ही, आणि मी त्यांच्या वतीने सुद्धा बोलतो आहे की या ज्या 3 पक्षाचे लीडर्सचे मी नावं घेतली, ते मला गॅरंटी आहे की प्रत्येकाच्या पाठीशी आपल्या आपल्या नेत्याच्या पूर्णपणे ठामपणे, नॉट जस्ट त्यांच्याबरोबर त्यांच्या परिवाराच्या पाठीशी सुद्धा उभे राहिले. ही इमानदारी जी असते आणि हे प्रेम जे असतं, हे बाकीची लोक समजू शकत नाहीत. भीती मनात घालणं फार सिंपल असतं. तुमच्या मनात जेलची भीती घालणार, आणि PMLA जो कायदा आहे, ज्याच्या खाली संजय राऊतजींवरती केस झाली, माझ्यावरती झाली, अनिल देशमुख साहेबांवरती झाली, तो कायदा असा आहे की त्या कायद्याच्या अंडर सरकारला प्रूव्ह नसतं करायचं की तुम्ही गुन्हेगार आहात, तुमच्यावरती जबाबदारी आहे की मी गुन्हा केलेला नाही हे तुम्ही सिद्ध करायचं कोर्टामध्ये नुसतं बेल मिळण्यासाठी. त्यामुळे त्याच्यात एक कमीत कमी 3 ते 6 महिने माणसाचे गॅरंटीड जेलमध्ये जातात. तुमच्यावर केस केली, तुम्ही 3 ते 6 महिने काढणार आहे. ही भीती लोकांच्या मनात घालून एक एक करून पक्ष तोडणं, लोक तोडणं, म्हणजे ज्यांच्यावरती आधी केस होत्या ते आज मग मंत्री बनतात आणि उपमुख्यमंत्री बनतात आणि जे काय होतं. पण हे अशा पद्धतीने या ईडीचा वापर होतो. पण हे होण्याचं एक महत्त्वाचं कारण की आपली न्यायव्यवस्था, आपली ज्युडिशरी जी आहे ती पूर्णपणे फेल झालेली आहे. सरकारवरती अंकुश असतो तो न्यायव्यवस्थेचा असतो. जेव्हा न्यायव्यवस्था काम करत नाही, जेव्हा तुमचं बेल ॲप्लिकेशन कोर्टासमोर येत नाही, जेव्हा पिटिशन फाईल केलेले असतात त्याच्यावरती जजेस बसून राहतात, पुढे हे करत नाहीत, त्यानंतर सरकारची हिंमत वाढते क्योंकि हमारे ऊपर किसका काबू रहेगा. मग त्यावेळेला सरकारमध्ये भीती कोणामुळे बसते? न्यायव्यवस्थेमुळे बसत नाही, ती तर त्यांच्या हाताखालती आहे. ती संजय राऊत सारख्या माणसांमुळे बसते की इसने कल हमको काटा, आता आम्ही त्याला जेलमध्ये टाकलं, आता उद्या तर तो आम्हाला सोडणार नाही बिलकुल. मी राज्यसभेत बघतो त्यांना रोज, ज्या प्रखरपणे ते आधी बोलायचे त्याच्याहून 10 पट जास्त पद्धतीने ते बोलतात. आता आमचे व्हाईस प्रेसिडेंट वेळ देत नाही बोलायला, ती वेगळी गोष्ट आहे, पण त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं, त्या माणसाच्या मनात भीती नाही. तो माणूस तुम्ही आतमध्ये टाकला, तुम्ही त्याच्याहून मोठा राक्षस या गव्हर्नमेंटने स्वतःसाठी क्रिएट केला यांना जेलमध्ये टाकून. त्यामुळे जेल हा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये खूप प्रकारचे लोक भेटतात, खूप प्रकारची वेगळे तुमचे अनुभव असतात, हे करतात. पण एक लक्षात घ्या की हे पुस्तक जे लिहिणं हे फार महत्त्वाचं होतं. हे महत्त्वाचं अशा कारणाने की आज जेव्हा संजय राऊतसारखा व्यक्ती आपला जेलमधला प्रवास आणि एका हुकुमशाहीविरुद्ध लढण्याचा ज्यावेळेला एक आपली कथा लिहितात, 50 वर्षानंतर हे पुस्तक इतिहासाचा भाग होणार. त्यावेळेला लोक म्हणतील, जसं आपण 1947 विषय वाचतो, 50 वर्षानंतर लोक
बघतील आणि म्हणतील हां, एक हुकुमशाह था, एक तानाशाह था, एक अमित शाह था, लेकिन इतिहास में ऐसे लोग थे जो उनके साथ लढे और उनको हराया. हेही जाणार. जसे म्हणाले हुकुमशाह राहत नाहीत, गाडले जातात, ही लोक जातील, दिवस परत बदलतात. पण हे पुस्तक सगळ्यांनी वाचावं. आणि मी परत संजय राऊत यांचं अभिनंदन करतो की हे पुस्तक तुम्ही लिहिलं. हे नुसतं तुमच्या वतीने नाही, तुम्ही आम्ही खूप जणांच्या वतीने लिहिलं आहे, खूप जणांच्या अनुभवाला तुम्ही आवाज दिला आहे आणि त्यासाठी तुमचं अतिशय अभिनंदन. आणि सगळ्यांनी प्लीज हे पुस्तक वाचावं. थँक्यू. धन्यवाद सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ज्येष्ठ नेत्या रजनीताई पाटील यांचंही मनपूर्वक स्वागत करते. ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार इथे उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ नेते बाजीराव शेठ यांचंही मनपूर्वक स्वागत करते. सकारात्मकता म्हणजे किती पराकोटीची सकारात्मकता राऊतसाहेबांच्या अंगी आहे. इथे आत गेल्यानंतर कसाबचं भूत दिसतं अशी एक अफवा होती. म्हणजे अनेक जण झोपायचे नाहीत, कारण रात्री कसाब प्रत्यक्ष दिसायचा असं सगळे म्हणायचे. राऊतसाहेबांना जेव्हा कळलं त्यावेळेला या कसाबच्या भूताचा त्यांनी खूप पाठलाग केला, पण तो त्यांना दिसलाच नाही. आणि मग नंतर मात्र अनेक तिथल्या लोकांना राऊतसाहेबांनी असं सांगितलं की कसाबचं भूत वगैरे नाही आहे. आणि मग त्यातल्याच एकानं कुणीतरी म्हटलं की संजय राऊत आल्यामुळे कसाब पळून गेला, ते भूतसुद्धा घाबरून पळून गेलं. इतकी सकारात्मकता आज आहे. त्यामुळे आज पुस्तकाचा गाभा जरी खूप संवेदनशील असला तरीसुद्धा हास्य सगळ्यांच्या चेहऱ्यावर आहे. आणि हे पुस्तक वाचल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्यातून काहीतरी मिळेल. आजच्या या कार्यक्रमाला आदरणीय पवार साहेब इथे उपस्थित आहेत. ज्येष्ठ श्रेष्ठ राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष, याच्या पलीकडेही पितामह अशी जर त्यांना पदवी दिली तर ती औचित्यपूर्ण ठरेल. जिथे संकट आहे, जिथे कुणाला त्रास आहे, तिथे धावून जाणारे पवार साहेब हे पितामह म्हणून आपण त्यांचा उल्लेख करू. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. आज बरोबर वेळेच्या आधी 1 तास ते इथे उपस्थित आहेत, तर आपण मनपूर्वक त्यांचं कौतुक करूया. सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सगळे बंधू भगिनी, आजचा हा कार्यक्रम एक लक्षात राहणारा असा हा आजचा कार्यक्रम आहे. व्यासपीठ आणि आपण सगळे बंधू भगिनी, आजचा हा कार्यक्रम एक लक्षात राहणारा असा संजय राऊत यांनी जे काही 100 दिवस अर्थात या माहीत असलेल्या जेलमध्ये घालवले आणि तिथले सगळे अनुभव लिखित स्वरूपामध्ये आपल्या सगळ्यांचं समोर मांडले. कुणी गुन्हा केला असला, त्याचा केस झाली असेल, त्याचा निकाल लागला असेल, तर असं संकट काही लोकांच्या येत असतं. पण संजय राऊतांनी काय केलं होतं? संजय राऊत नेहमीच सामनामध्ये निर्दोष भूमिका मांडतात की आपल्या स्वभावपणा मांडत असत. की त्यांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती, ते अस्वस्थ होते, बहुतेक संधीची वाट पाहत होते. आणि त्यांना संधी दिली स्वतःचा ही एक जी वस्ती आहे त्या प्रकरणात वस्ताताईमध्ये कष्ट करणारे मध्यमवर्गीय लोक राहत होते.
आणि त्यांच्या निवाऱ्याचा काही प्रश्न निर्माण झाला त्या तळकऱ्यांना घरं मिळावी अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडे होती आणि ते होते संजय राऊतांच्याकडे. आणि त्याच्यामध्ये संधी मिळाली की त्यांच्या नेहमीच्या लिखाणामुळे जे दुखावलेले होते त्या शासकीय यंत्रणेला ईडी यांचं योगदान या प्रकरणात अधिक आहे. आणि ईडीने जी केस केली त्याच्यामध्ये संजय राऊतांचा यत्किंचितही संबंध नसताना त्याच्यामध्ये त्यांना गुंतवण्याच्या संबंधीची जिथं अन्याय होतो, अत्याचार आहे, त्याच्या विरुद्ध सामना उभा राहतो. आणि ते काम अखंडपणाने त्यांचं चालू होतं. शासकीय यंत्रणेमध्ये जिथं भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध ते नेहमीच येतात याची कल्पना आपल्या सर्वांना आहे. आणि मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये काही लोक चुकीचं काम करतात हे माहीत असताना त्यांच्या संबंधीची कारवाई होत नव्हती. संजय राऊतांनी खासदार म्हणून देशाच्या प्रमुखांना या संबंधीचं पत्र लिहिलं. आणि जे लोक शासकीय यंत्रणा यांच्याशी भ्रष्टाचाराच्या मार्गानं संबंध ठेवतात अशा लोकांच्या मार्फत पैसे कसे गोळा केले जातात याचं सविस्तर लिखाण त्यांनी केंद्र सरकारला कळवलं. त्याच्यामध्ये जवळपास 30-35 लोक असे होते, कंपन्या अशा होत्या की ज्यांच्याकडून पैसे काढले गेले आणि ती रक्कम 58 कोटीच्या आसपास होती. आणि ही माहिती संजय राऊतांच्याकडे आल्याच्या नंतर त्यांनी देशाच्या प्रमुख लोकांना लिखित स्वरूपात दिली. त्याचा परिणाम एकच झाला, कारवाई झाली नाही, त्यांना आज जावं लागलं. त्यांना अटक करण्यात आली, 100 दिवस त्या ठिकाणी राहता आलं. आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलं त्यामुळं आम्हा लोकांना, अनेकांना ते वाचल्यानंतर कळेल की तिची स्थिती काय आहे. आणि ती स्थिती ही निश्चितपणानं दुरुस्त करायचा विचार आज न उद्या हा आपल्याला करावाच लागेल. त्यांच्या जेलमध्ये सगळ्या आठवणी आणि अनेकांची भेटी गाठी, त्यांचा अनुभव हा लक्षात येणार आहे. एकनाथ खडसे आमचे सहकारी होते. त्यांचे जावई हे इंग्लंडमध्ये होते. टाटा कन्सल्टन्सी या संस्थेमध्ये मोठ्या जॉबवर होते. खडसेंच्यावर इथं काहीतरी तक्रार झाली, त्यांना त्रास होईल असं कळलं आणि त्यांचे जावई लंडन सोडून इथं आले. आणि इथं आल्याच्या नंतर ईडीने त्यांना अटक केली. त्यांचा काही संबंध नव्हता. त्यांना अटक केली आणि त्यांना तुरुंगवास त्या ठिकाणी आला. अनेक लोक त्या ठिकाणी होते. अनिल देशमुख इथं आहेत,
अनिल देशमुखांच्यावर एका शासकीय अधिकाऱ्यांनी तक्रार केली की यांनी 100 कोटीचा भ्रष्टाचार केला. आणि शेवटी केस जी कोर्टात गेली त्याच्यामध्ये 100चा आकडा गेला, त्यातली 2 शून्य गेली आणि 1 कोटीचा भ्रष्टाचार हा त्यांचा आरोप केला गेला. आणि आरोप करणारे जे लोक आहेत ते अधिकारी असे होते की राज्य सरकारने भ्रष्टाचाराच्या संदर्भात त्यांच्या संदर्भात काही कारवाई केली पण त्यांना राहावं लागलं. त्या असे अनेक नावं सांगता येतील. भूषणचा उल्लेख या ठिकाणी केला, पण मला एका गोष्टीची गमत होती ही सगळी मंडळी त्या ठिकाणी त्रास होता पण कधी नमले नाही, एकत्र राहिली, एकमेकाला धीर देत राहिली आणि त्या माध्यमातून त्या सगळ्या संकटातून ते बाहेर कसं निघतात या संबंधीची काळजी केली. हे पुस्तक प्रसिद्ध होणार आहे हे गेले 2 दिवस आपण वाचतो, टेलिव्हिजनवर पाहतो. मला आश्चर्य होतं की सत्ताधारी पक्षाच्या लोकांना ते पुस्तक अजून न वाचता कसं समजलं मला माहिती. आणि प्रचंड टीका त्या पुस्तकावर आणि राऊतांसाठी गेले 2 दिवस आपण या ठिकाणी पाहतो. कुणी सांगितलं की मी बाल साहित्य वाचत नाही, कुणी आणखीन काही सांगितलं, अनेक मतं त्या ठिकाणी लिहिलेली आहेत. मी हे जे पुस्तक लिहिलं आणि त्याच्यातून जी माहिती येते ती बघितल्याच्यानंतर एकंदर सत्तेचा गैरवापर कसा होतो याचं उत्तम लिखाण या पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेली आहे. ही जी यंत्रणा आहे ती कशी वाचते याचं उत्तम लिखाण या पुस्तकामध्ये आहे. मला आठवतं आहे केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात त्यावेळी होतो. चिदंबरम आमचे सरकारी होते आणि चिदंबरमने कायद्यामध्ये कशी दुरुस्त करायची आवश्यकता आहे या संबंधीचा प्रस्ताव हा मंत्रिमंडळाच्या समोर आणला. तो वाचल्याच्यानंतर मी डॉक्टर मनमोहन सिंगांना सांगितलं की हे जे प्रस्ताव आहे हा अत्यंत घातक आहे, हा आपण करता कामा नये. त्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला की जो हा गुन्हेगार म्हणतो, पोलीस म्हणतात, ईडी म्हणतात, त्यांनी स्वतः मी गुन्हा केला नाही हे सिद्ध करत आणि त्या संबंधीची तरतूद ही कायद्यामध्ये प्रस्तावित केली. मी स्वच्छ विरोध केला की हे करू नका, उद्या राज्य बदललं तर त्याचा परिणाम आपल्याला सुद्धा भोगावा लागेल. पण ते ऐकलं गेलं नाही, राज्य केलं आणि पहिली ॲक्शन ही चिदंबरम यांच्यावर घेतली गेली, त्यांना अटक केली गेली. सत्तेचा गैरवापर त्या ठिकाणी झाला आणि विशेषतः विरोधकांच्यावर अशा केसेस ह्या अधिक केल्या जातील ही शंका माझ्यासारख्याला होती. आता हे जे काही लिखाण केलं त्याच्यामध्ये राऊतांनी
2 राजवटीचा उल्लेख केलेला आहे. एक इंडियाच्या काळात आणि नंतर युपीएच्या काळामध्ये. आणि ईडीने कोणत्या पक्षांच्यावर केसेस केल्या याची माहिती दिली. एनडीएच्या काळामध्ये 19 जणांच्यावर कारवाई केली होती. युपीएच्या काळामध्ये 9 लोकांच्यावर आरोपपत्र दिलं, असं कुणालाही केली गेली नाही. पण एनडीएच्या काळामध्ये काँग्रेस, TMC, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, द्रमुक, DMK, बिजू जनता दल, RJD, बसपा, समाजवादी पार्टी, TDP, आप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, अण्णा द्रमुक, मनसे, TRS एवढ्या पक्षाच्या नेत्यांच्यावर चौकशा करून केसेस करण्यात आले. याचा अर्थ देशाचं संबंध आपण हे तुम्ही उद्ध्वस्त करायचं या कायद्याच्या माध्यमातून हा निकाल या ठिकाणी घेतलेला होता. आणि त्याचाच परिणाम अनेकांना त्या ठिकाणी सहन करावा. माझा एवढंच मी विचार करतोय, हे पुस्तक वाचल्याच्या नंतर कधी महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या जनतेनं देशात परिवर्तन केलं तर पहिलं काम हे करावं लागेल की मूलभूत सामान्य माणसाचा, राजकीय पक्षाचा जो अधिकार आहे तो या ईडी कायद्याचा आधार घेऊन उद्ध्वस्त करायचा. जी काही तरतूद कायद्यामध्ये झालेली आहे ती तातडीने बदलली पाहिजे आणि त्यासाठी काय करावं लागेल ते करणं याच्यामध्ये आम्हा लोकांना लक्ष द्यायची आवश्यकता आहे. आणि म्हणून हे पुस्तक जे कोणी वाचतील त्याचे अर्थात राज्यकर्ते जे असतील त्यांनी याच्याकडे गांभीर्यानं बघायची गरज आहे. राज्य येतं जातं, निवडणुका जिंकतात, हारतात, पण न्यायव्यवस्था ही लोकांच्या समोर आदर्श अशी असली पाहिजे. ती व्यवस्था ईडीसारख्यांच्या हातात दिलेल्या शक्तीमुळे जर आपला निर्णय घेण्याच्यासाठी इच्छा असून सुद्धा मर्यादा येत असतील तर किती बदलाची आवश्यकता आहे याची खात्री ही आपल्या सगळ्यांना पाहिजे. माझ्या मते राऊतांनी हे फार मोठं काम केलं हे पुस्तक लिहून. आणि त्याच्यामुळं विचार करणारे लोक, माझी खात्री आहे की याच्यात दुरुस्ती करण्याची जी आवश्यकता आहे, सत्तेचा गैरवापर हा सतत केला जातो, की जी संधी राज्यकर्त्यांना आपण दिली ती संधी त्याच्यातून मुक्त होण्याचं काम हे करण्याच्याबद्दलचा विचार करावा लागेल. आणि राऊतांच्या ह्या पुस्तकामध्ये आणि विशेषतः आता सांगण्यात आलं की इंग्लिश आणि हिंदीमध्ये सुद्धा करणार आहेत, त्याचा परिणाम निश्चित जो लोकप्रतिनिधी असतील, लोकशाहीच्या संबंधीची आस्था ज्यांना आहे ते लोक त्याचा विचार करतील. त्या कामामध्ये तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे की अशांच्या पाठीशी उभं राहिलं आणि हे काम जर केलं तर माझी खात्री आहे की संजय राऊतांनी जे लिखाण केलं ते खऱ्या अर्थानं फलदायी ठरलं असा निष्कर्ष काढता येईल. एवढंच या ठिकाणी सांगतो. माझे 2 शब्द सोडतो. धन्यवाद पवार साहेब.
खरं तर पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला असं कळेल किंवा पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला सकारात्मकता कळेल असं आम्ही सारखं म्हणतोय, पण मला आज सांगायला भाग पडत आहे की पुस्तकाची एकही प्रत उपलब्ध नाही. सगळ्याच्या सगळ्या प्रकाशकाच्या आधीच विकल्या गेलेल्या आहेत. आता हा आनंद म्हणावा की खंत, आनंद आहेच, खंत मात्र शरद तांदळे साहेब तुम्ही ती भरून काढावी. खूप खूप शुभेच्छा राऊत साहेब. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की या पुस्तकाच्या हिंदी आणि इंग्रजी आवृत्तीसुद्धा लवकरच उपलब्ध होती. आज हमारा सौभाग्य है कि जावेद अख्तर साहब हमारे यहाँ उपस्थित है. ऐसा कहते हैं कि ज्ञान का कोई देश या मुल्क नहीं होता, प्रतिभा की कोई सीमा नहीं होती, प्रतिभा पर सारे विश्व का अधिकार होता है. दिल में बसी इंसानियत किसी एक वर्ग के नहीं होता, वो हर इंसान के लोहे छलकते हैं. जावेद सर आज के दौर में ज्ञान, प्रतिभा और इंसानियत के प्रतीक है. इसलिए आज सिर्फ हमारा देश ही नहीं बाकी सारी दुनिया जावेद सर का आदर करती है, सम्मान करती है. जावेद सर, हम आप सबसे प्यार करते थे, प्यार करते हैं और प्यार करेंगे. आज आप वहाँ से यहाँ आने तक हम सब मराठी जन आपको कुछ अर्पण करना चाहते हैं. हर एक गीत लगता है उनका जैसे संगीत का गाँव, हर एक गीत लगता है उनका जैसे संगीत का गाँव, उनके गीतों से मिल जाती है मन को शीतल की छाँव. समय कहेगा दुनिया से कि इनकी धुन को सुन, समय कहेगा दुनिया से कि इनकी धुन को सुन, और दिलों में फूल खिलेंगे सुन के इनकी धुन. आने वाला कल होगा यह बीता हुआ मंजर, आने वाला कल होगा यह बीता हुआ मंजर, सबके दिलों में बसे हुए हैं बस नाम काफ़ी है. कवि, गीतकार, शायर जावेद साहब अख्तर. जावेद साहब अख्तर, जावेद साहब अख्तर को मैं विनती करती हूँ कि आपका मनोगत जारी रहे. सर. माननीय शरद पवार साहब, उद्धव ठाकरे जी जो भी आ रहे हैं, श्री साकेत गोखले साहब, सामने बैठे अत्यंत आदरणीय देवियों और सज्जनों, शरद पवार साहब, उद्धव ठाकरे जी जो भी आ रहे हैं, और आज की बारात के दूल्हा संजय राउत साहब. ये इंसान के शरीर में जो उसके सर के अंदर एक चीज होती है जिसे हम मस्तिष्क कहते हैं, दिमाग कहते हैं, ये एक अजीब कंप्यूटर है. ये हमारे जन्म लेने से पहले चलना शुरू कर देता है और फिर हम जन्म लेते हैं तो ये 24/7 चलता ही रहता है. हम सो जाएं, हम बेहोश हो जाएं, हमारा मस्तिष्क जो है, ब्रेन जो है, वो चलता ही रहता है. वो सपने देखता है, कुछ करता है, लेकिन काम करता रहता है. और कभी कभी जब हम मेडिकली डेड अनाउंस कर दिए जाते हैं, फिर रिवाइव होते हैं, तब भी वो चल रहा होता है. पूरे जीवन में ये जो ब्रेन है, ये एक ही बार रुकता है और पूरी तरह रुक जाता है जब आपको एक ऐसी किताब के बारे में बोलना पड़ता है जो आपने पढ़ी नहीं. अब अगर आप पुस्तक के बारे में नहीं बोल सकते तो फिर चॉइस ये होती है कि पुस्तक को लिखने के वाले बोलिए. मैं घड़ी नहीं मेरे पास, लेकिन शायद अभी IPL मैच शुरू हो गया होगा, कई दिनों से रुका हुआ था. हमारे संजय जी भी बाई टेम्परामेंट T20 के प्लेयर हैं. ये बैक फुट पे बॉल रोकने को नहीं मानते, ये क्रीज से बाहर निकल के चौवा और छक्का ही मारते हैं. और इन्हें डर नहीं लगता कि हो सकता है स्टंप भी हो जाए, मगर ये तो बॉल को बाहर ही निकालने की फिक्र में रहते हैं. मेरी इनसे कैसे परिचय हुआ और कैसे इतना मोहब्बत का रिश्ता बना, ये मैं थोड़ा सा आपको बताना चाहूँगा. जैसे
किसी भी जनतंत्र में एक असेंबली, एक पार्लियामेंट की ज़रूरत है, अलग अलग विचारधारा की पार्टियों की ज़रूरत है, उनमें इलेक्शन की ज़रूरत है। एक अगर हो सके तो ईमानदार मीडिया की भी ज़रूरत है। उसी तरह ऐसे नागरिक भी होने चाहिए जो किसी पार्टी के ना हों। उन्हें जो बात सच लगे कहें, जो बात बुरी लगे वो कहें। पार्टी लॉयल्टी नहीं कोई, सब पार्टी हमारी और कोई पार्टी भी हमारी नहीं। तो मैं भी उन्हीं में से एक हूँ। तो नतीजा क्या होता है कि अगर आप एक तरफ से बात कर रहे हैं तो एक ही लोगों को नाखुश करेंगे, लेकिन अगर हर तरफ से बात कर रहे हैं तो बहुत ज़्यादा लोगों को नाखुश करते हैं। मैं कभी आप मिलिएगा अलग तो मैं दिखाऊंगा अपना आपको ट्विटर, अपना व्हाट्सएप, जिसमें मुझे दोनों तरफ से गालियाँ आती हैं। ऐसा नहीं है, मैं बहुत थैंकलेस हूँगा और ये ना कहूँ कि बहुत से लोग अप्रिशिएट भी करते हैं, बहुत से लोग हिम्मत भी बढ़ाते हैं, तारीफ भी करते हैं, प्रशंसा भी करते हैं। लेकिन ये भी सच है कि मुझे इधर से भी जो एक्सट्रीमिस्ट गाली देता है और उधर का एक्सट्रीमिस्ट भी गाली देता है। यही सही है। अगर इनमें से एक ने गाली देना बंद कर दी तो मुझे परेशानी हो जाएगी कि मैं क्या गड़बड़ कर रहा हूँ। तो ये कहते हैं कि तू तो काफिर है और जहन्नुम में जाएगा। वो कहते हैं जिहादी पाकिस्तान चला जा। अब अगर मेरे पास सिर्फ चॉइस पाकिस्तान और जहन्नुम यानी नरक की है तो मैं नरक ही जाना पसंद करूंगा, अगर यही बस चॉइस है। तो हुआ ये कि जब से मैं मुंबई, तो मैं आया था 19.5 साल का था। आज जो कुछ बना, जो कुछ मुझे मिला, जो कुछ जहाँ भी तो पहुँचा, ये सब मुंबई की, महाराष्ट्र का कर्म है। वो तो मैं 7 जन्म भी नहीं उतार पाऊंगा। तो इतने, ये पहले तो हम दूसरे कामों, ये पीछे पिछले समझिए 30 वर्षों में कुछ होश आया कि भाई ये सब भी सोचो क्या हो रहा है देश में। तो ये सब बातें शुरू हुई तो हुआ ये कि पिछले 30 वर्षों में 4 बार मुझे पुलिस प्रोटेक्शन मिला और मैंने मांगा नहीं कभी। मैं जब घर वापस आया किसी रिकॉर्डिंग से, शूटिंग से, तो देखा पुलिस बैठी हुई है। तो हमने भाई क्यों? तो कहने नहीं, वो हमें कमिश्नर साहब ने कहा है कि आपको थ्रेट परसेप्शन है तो हम आपको बिठा रहे हैं। 4 बार में से 3 बार मुझे मुल्लाओं की वजह से मिला है। ये बिल्कुल रिकॉर्ड पे है। पहली बार जब A.N. रॉय साहब थे यहाँ के चीफ ऑफ द पुलिस, उन्होंने दिया था और तभी मेरी उनसे मुलाकात हुई। मैं तो जानता नहीं था, मैंने ऐसे तब तक कोई काम किए नहीं थे कि मुझे पुलिस से मिलना पड़े। और ये 3 बार के बाद एक बार ऐसा हुआ कि दूसरी तरफ से आ गया और जो इल्ज़ाम मुझ पे लगा था वो ठीक नहीं था। तो मैंने सोचा अब ये 20-25 लोगों को मैं कहाँ अलग अलग जवाब दूंगा और मैं बताऊंगा कि मैंने क्या कहा था और क्यों कहा था। तो मैंने एक आर्टिकल लिखा, वो तो मैंने इंग्लिश में लिखा था, लेकिन मैंने सोचा कि इसे छपना कहाँ चाहिए और मेरे ध्यान में आया एक अखबार। तो मैंने उसे मराठी में ट्रांसलेट करवाया और मैंने फ़ोन किया संजय जी को कि आपसे मैं मिलना चाहता हूँ। कहने आ जाइए। मैं इनके ऑफिस गया सामना में। मैंने कहा कि सर मैं एक आर्टिकल लेके आया हूँ जो मैं चाहता हूँ सामना में छपे, कहीं और छपे ना छपे। और मैंने इन्हें दिया। वो आर्टिकल 2-3 पेज का था, इन्होंने 5 मिनट में पढ़ लिया। कहने किसने ट्रांसलेट किया है? बहुत अच्छा ट्रांसलेशन है। मतलब पहली तारीफ मेरी नहीं हुई, जिसने ट्रांसलेट किया था उसकी की आपको याद होगा। तो मैंने कहा जी बताया मैंने कि फला ने बहुत अच्छा है उसने किया है। तो अभी तक मुझे नहीं मालूम था कि ये छापेंगे, कहेंगे हाँ छाप दूंगा कि नहीं। तो मैंने कहा सर फिर मैं तो चाहता हूँ कि सामना में आए, इसलिए कि जो मैंने कहा लिखा है दिल से लिखा और यही सच है। तो कहने दिल से लिखा है और सच है तो हम ही छापेंगे और कौन छापेगा।
तो वो सामना में छपा, उसके बाद वो और भी बहुत जगह छपा जो बड़े बड़े पेपर्स हैं। लेकिन मैं आपको एक बात बताऊं कि हर पेपर ने, हिंदी के भी इंग्लिश के भी, मेरा एक सेंटेंस कहीं से काट दिया, एक पैराग्राफ कहीं से कम कर दिया, वो पूरा आर्टिकल सिर्फ सामने में छपा। ये सच। तो मैं तो इनका भक्त हो गया, आंखें खोल के, अंध भगत नहीं। उस दिन ये फैसला हो गया था कि अगर ये कभी जेल गए और फिर उन्होंने जेल के बारे में किताब लिखी और उसका विमोचन किया और मुझे बुलाया तो मैं जाऊंगा। उसी दिन ये फैसला हो गया। क्या वजह क्या है? आप देखिए, अगर ये जेल का भी इतिहास बड़ा अजीब है। सारी दुनिया में न जाने कितनी बड़ी बड़ी किताबें जेल में लिखी गई हैं या जेल के बारे में लिखी गई। माई एक्सपेरिमेंट्स विद ट्रुथ, महात्मा गांधी, डिस्कवरी ऑफ इंडिया, जवाहरलाल नेहरू, गुलाग आर्चिपेलागो, सोलिजित्सिन। पोइट्री भी बहुत ज़बरदस्त की गई है। एक वो है एडवर्ड किंग, उसने माई पोएम्स इन जेल। फैज़ अहमद फैज़, जो अनडिवाइडेड इंडिया का बहुत बड़ा पोएट था, वो उधर पाकिस्तान में रह गया, उसकी पूरी सज़ा भी मिली उसे, ज़्यादातर जेल में रहा, नहीं तो देश निकाला मिला, बाहर रहा, बैरूत में, इंग्लैंड में, जहाँ भी। उसने जेल में बहुत बरस काटे और जेल पे बहुत कविताएं लिखी। मैं 2-3 लाइनें आपको सुनाता हूँ कि कैसे उसने जेल की सुबह को डिस्क्राइब किया है। जेल की जहर भरी चूर सदाए जागी, दूर दरवाजा खुला कोई बंद हुआ, दूर मछली कोई जंजीर मचल के रोई, दूर उतरा किसी ताले के जिगर में खंजर, सर पटकने लगा रह के दरीचा कोई। क्या डिस्क्रिप्शन! जेल की शाम, जेल में कैसे, तो बहुत सारी, बहुत बड़ा लिटरेचर। बता कमाल तो ये है कि एक बैंक का क्लर्क था और उसको जेल हो गई किसी गलत इल्ज़ाम की वजह से, 5 साल की जेल हो गई। वो सिर्फ क्लर्क था बैंक का, मगर जेल में वो राइटर बन गया और उसने दुनिया के चंद बड़े शॉर्ट स्टोरी राइटर्स में उसका नाम है ओ हेनरी। उसने अपनी जो शॉर्ट स्टोरीज हैं वो जेल में लिखना शुरू की और इतना बड़ा राइटर हो गया। क्या वजह है? ये जेल पॉलिटिकल लीडर्स के, राइटर्स के, पोएट्स की लाइफ में इतना इम्पोर्टेंट कैसे हो जाता है और उनका बहुत बड़ा कंट्रीब्यूशन ऐसा होता है। जब वो जेल में थे तो या वो किताब उन्होंने अपने जहन में बनाई थी, सोच में बनाई थी, या लिख ली थी। आजकल तो शायद लिखना मुश्किल होगा, इसलिए कि मुझे बता रहे थे संजय जी के अंदर तो पेन ले जाने नहीं देते हैं। पेन बहुत बड़ा हथियार है ना, ये सच कहते हैं, बहुत बड़ा हथियार है, इसमें कोई शक नहीं। इसका घाव जो है वो सदियों में भी नहीं भरता। तो इन्हें पेन नहीं ले जाने दिया गया था, तो फिर इन्होंने याद किया होगा, सोचा होगा और बाद में लिखा। ये बिल्कुल ऐसा है जैसे वो एक है कि हरिवंश राय बच्चन जी की एक लाइन है कि जीवन की आपाधापी में कब वक्त मिला ये सोच सकूं, जो किया कहा माना उसमें क्या बुरा भला। ये जीवन की आपाधापी आपको सोचने का मौका ही नहीं देती। जैसे कि हमारे जो चरिंदे हैं, वो जानवर जो चरते हैं, वो जब जाते हैं मेडोज में, घास के मैदानों में, तो जल्दी चल लेते हैं जितना भी हो सके। लेकिन जब वापस अपने ठिये पे आते, अपनी जगह पे आते हैं रात को, तो फिर बैठ के वो जुगाली करते हैं।
वो जो उन्होंने निगल लिया था जल्दी में, उसे वापस मुंह में लेके चबाते हैं और उसको पूरा मजा लेते हैं। शायद हम लोग भी जो गाली करते हैं, जिंदगी तो इतनी तेज गुजर रही है, इतना कुछ हो रहा है, कहाँ वक्त मिलता है कि ठहर के देखें, सोचें उसके बारे में। एक जिंदगी एक रेलवे स्टेशन की तरह हो गई है कि जहाँ हम अपने डब्बे ढूंढ रहे हैं और डब्बा मिल गया तो सीट ढूंढ रहे हैं। वो तो जब मिल जाती है, जब ट्रेन चलती है, अब कुछ नहीं करना है, तब सोचने का मौका मिलता है। तो शायद बड़ी गलती करते हैं हुकूमतें पूरी दुनिया की कि ऑपोजिट लीडर, ऑपोजिशन के लीडर्स को जेल में भेज देती हैं, उन्हें सोचने का मौका मिलता है। ऐसा नहीं करना चाहिए, उन्हें बिजी रखो बाहर। तो मैं अब ये तो नहीं कह सकता कि संजय जी फिर आप जेल जाए तो फिर एक किताब लिखिएगा, लेकिन ये ज़रूर कहूँगा कि ये किताब लिख के आप हमारी कम्युनिटी में, राइटर्स की कम्युनिटी में आ गए हैं, तो अब हम उम्मीद करेंगे कि जेल के बाहर भी आप लिखते रहेंगे। धन्यवाद। धन्यवाद सर. मगाचपासून मी असं म्हणते की पुस्तक वाचल्यानंतर, संकटात पडल्यानंतर आपल्याला खऱ्या मित्रांची आणि खऱ्या शत्रूंची ओळख होते. असंख्य माणसं नव्याने राऊत साहेबांना कळली, पण म्हणतात ना, पाठीशी कृष्ण जर असेल तर भेळण्याचं काहीच कारण नाही. आपल्या पश्चात आपल्या कुटुंबांची विचारपूस करणारे उद्धवजी हे त्यातलेच. संजय राऊत या माणसाची सुटका व्हावी म्हणून प्रयत्न करणारे उद्धवजी खऱ्या अर्थाने संजय राऊत यांच्या पाठीशी उभा असलेला हा कृष्ण. सगळ्यात गंमत म्हणजे संजय राऊत यांनी कारागृहामध्ये उद्धवजींसाठी अनेक पत्र लिहिली, त्यातलं एकच पत्र उद्धवजींना मिळालं. याचं मुख्य कारण म्हणजे शब्दांची आणि या व्यक्तिमत्वामध्ये असलेला दरारा आणि वचक जेलर साहेबांना वाटली, म्हणून ही पत्र पोचलीच नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, नाम ही काफी है. मी त्यांना विनंती करते की आपला मनोगत इथं व्यक्त व्हावं. आदरणीय पवार साहेब, जावेदजी साकेत बसलेत, 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 जावेदजी साकेत बसलेत. प्रकाशक बसलेत. मी त्यांना मगाशी म्हटलं की त्यांचं नाव ऐकल्यानंतर संजयनी प्रकाशक चांगले निवडलेत. मी माझं मनोगत किंवा जे काही बोलायचं आहे त्याला सुरुवात करण्याच्या आधी खास करून संजयच्या कुटुंबियांना धन्यवाद म्हणण्यापेक्षा त्यांचं ऋण कसं व्यक्त करायचं. संजयची आई वहिनी बसल्या तिकडे, दोन्ही मुली आहेत, जावई बापू आहेत, दोन्ही भाऊ, त्यातल्यात सुनील इकडे आहे. कारण घर जर का ढेपाळलं तर लढवया लढूच शकत नाही. आणि संजयच्या आईनी आणि साहजिकच आहे सर्व कुटुंबियांनी जे काही धाडस दाखवलं त्या धाडसाला तर सीमाच नाहीये. म्हणजे संजयला अटक झाल्यानंतर मी आणि रश्मी त्याच्या घरी गेलो. आम्ही त्यांना धीर देण्याच्या ऐवजी संजयच्या आई आणि सगळ्यांनी आम्हाला धीर दिला. साहजिकच आहे, आयुष्याच्या प्रवासामध्ये अनेक माणसं भेटत असतात, काही सोबत राहतात, कायमची सोबत राहतात, आणि काही संधी साधू असतात, संधी मिळाल्यानंतर पडून जातात. मला असं वाटतं आज आपल्या सगळ्यांची परीक्षा शिवसेना प्रमुख घेत आहेत. आयुष्यावर त्यांनी जे काही दिलं त्यांच्याकडनं कोणी काय घेतलंय हे ते बघतायत. आणि त्यांचंच एक जे वाक्य आहे
की 100 दिवस शेळ्यांचं जगण्यापेक्षा, शेळीचं जगण्यापेक्षा एकच दिवस पण वाघाचं जगा. आणि संजय हा माणूस असा आहे की ज्याने पुस्तकाचं नाव नरकातला स्वर्ग, जो नरकामध्ये स्वर्ग शोधतो किंवा नरकाचा स्वर्ग बनवतो, तो काय धाटणीचा असेल हे वेगळं सांगण्याची काही गरज नाहीये. शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर जे दिलं ते मराठी माणसाला आणि हिंदूंना एक आत्मविश्वास दिला, एक जिद्द दिली. नाहीतर आज मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आपली हालत काय असती हे वेगळं सांगण्याची काही गरज नाहीये. आणि कदाचित ते बघतात की खरे मी जे काही दिलं ते खरोखर जे दिलं ते घेणारे खरे किती आहेत आणि भाडखाऊ पळणार किती आहेत. आज जे स्वर्गामध्ये गेलेत त्यांच्या दृष्टीने त्यांना सुद्धा कार्यक्रम बघितल्यानंतर, म्हणजे मगाची संजय तुझं भाषण चालू असताना जणू तू काही एक विनोदी पुस्तक लिहिले अशा थाटात बोलत होतास. त्यांना सुद्धा हेवा वाटला असेल की अरे आपण सुद्धा इकडे राहिलो असतो. नरक आणि स्वर्ग या कल्पना खऱ्या आहेत, खोट्या आहेत, कल्पना नाही. पण जिथे आहोत तिकडे आनंदाने राहावं. दुसऱ्याला आपण आनंद देऊ शकलो नाही तर निदान त्रास तरी देऊ नये, एवढं जरी माणसाने पाळलं तरी मला असं वाटतं आपण आयुष्य जगलो. आज जे काय आपण बघतोय याला लोकशाही मानायची का हुकुमशाही हा प्रश्न आणि त्याचं उत्तर हे सोपं आहे. पण प्रत्येकाला, मगाशी कोणी साकेत बोलला की संजय तू बोलला की हुकुमशाह कोणी असला तरी एक ना एक दिवस त्याला जावंच लागतं. आणि हिटलरचंच उदाहरण आहे की त्याला संपूर्ण जग घाबरत होतं. पण संजय तू पूर्वी जे काय लिहायचं सच्चे, त्याच्यात एक तुझा आवडीचा शब्द होता नियती. नियतीने करायची त्याला सांगितलं असेल की सगळं जग घाबरत, तू नाही ना घाबरत, मग घालून घे स्वतःला गोळी. आणि त्याला सुद्धा आत्महत्या करावी लागली. हा हुकुमशहाचा शेवट असतो. आणि या पुस्तकामध्ये जे गेले काही दिवस संजयच्या मुलाखती येत आहेत त्यातले काही प्रसंग हे चर्चिले जातात. त्याच्यामध्ये एक आहे तो अमित शहाचा. मी जर म्हणेन की मला जर कोणी विचारलं की अमित शहा तुमच्या घरी आले होते का, बाळासाहेबांनी त्यांना मदत केली होती का, मी सांगेन मला आठवत नाही. कारण आपल्या घराण्याने, आपल्या वाडवडिलांनी कोणावर काही उपकार केले असतील, उपकार हे मोजायचे नसतात. उपकार हे करायचे असतात पण मोजायचे नसतात. आणि उपकाराची फेड हे कृतज्ञतेने करायची का अपकाराने करायची ज्याच्या त्याच्यावरती असतं. कृतज्ञतेने करायची. म्हणजे काही वेळेला असं वाटतं की कोणाला मदत करताना सुद्धा विचार तर आपण करूच शकत नाही. कारण आता साकेत तुम्ही जे काय सांगितलं की एक कैदी असा होता की याला जामीन झालाय पण त्याला 500 रुपये नव्हते भरायला, नाही येत. काय करायचं या गोष्टीला? 500 रुपये म्हणजे इकडे करोडो रुपयांचे भ्रष्टाचार चालू आहेत आणि एका बाजूला तुरुंगातला कैदी 500 रुपये नाहीत म्हणून तुरुंगात खितपत पडलेला आहे. ही जी काय पद्धत आहे लोकशाही त्याला म्हणायचं नुसतं आपण, पण एकाधिकारशाहीने चाललेलं आहे. मला आठवतंय अनिल देशमुख माझ्या मंत्रिमंडळातले गृहमंत्री होते. असं कोणता देश असेल की ज्या देशामध्ये मुख्यमंत्र्यांना अटक होते, केजरीवालना अटक झाली, सोरेनना अटक झाली, गृहमंत्र्यांना अटक झाली. मी मुख्यमंत्री असताना आपल्या राज्याच्या डीजीना आणि सीएसना सीबीआयने बोलवलं होतं. मग ज्यांच्या शेंड्या जर केंद्राच्या हातात असतील अशी माणसं राज्यातल्या सरकारला जर विरोधी पक्षाचं असेल तर त्यांचं काम कसं करू शकतील? ममता दिदीने सुद्धा तो अनुभवला होता. त्यांच्या सीएसना सुद्धा शेवटी सीएसने राजीनामा दिला. म्हणजे सगळ्या शेंड्या आपल्या हातात ठेवायच्या नाही. मग माझं म्हणणं आहे की आपल्या देशामध्ये संघराज्य ही पद्धती आहे. जो अधिकार केंद्र हा शब्द नाहीच आहे. ते जे काय सरकार आहे त्या सरकारला जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार हा कायद्याने राज्याला सुद्धा आहे आणि तो असलाच पाहिजे. जर ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि तुमचा जो काय तो कायदा लावलाय कुठला तो PMLA तो लावण्याचा अधिकार दिल्लीतल्या सरकारला असेल तर तोच अधिकार आमच्या राज्याच्या सरकारला सुद्धा पाहिजे. टाका त्यांच्यावरती धाडी, बसवा त्यांना सुद्धा आतमध्ये द्या ना. काही दिवस या तिघांकडे आता हे भोगून आलेत ना,
संजय आलेला आहे, साकेत आहे आणि अनिल देशमुख यांच्याकडे द्या ना चार्ज. आणि मग ते सांगतील त्यांच्यावरती धाडी टाका, टाका त्यांना तुरुंगात आणि सिद्ध करा तुम्ही निर्दोष आहात. हा सगळा प्रकार याच्या विरुद्ध लढत तर राहिलं पाहिजे. सगळे काही माझ्या हातामध्येच पाहिजे. आजच दिवसा ते निवडणूक आयोगाचे सगळे अधिकारी होते. 1 नेशन 1 इलेक्शन, बरोबर ना साकेत? त्याच्यासाठी तुम्ही पण आला होतात. आपल्याकडनं अनिल परब आणि अनिल देसाईने मी पाठवलेलं. 1 नेशन 1 इलेक्शन फार गोंडस आहे, पण त्या निवडणुकीमध्ये पारदर्शकता कुठे? आता आपल्या सरन्यायाधीशांच्या मातुश्रींनी सांगितले की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या. बघू, घ्या ना, एकदा तर घ्या ना. यातला संशय जर का मोकळा करायचा असेल तर एक तरी निवडणूक ही देशामध्ये बॅलेट पेपरवरती घ्या आणि मग तुमची टिमकी वाजवा. पण ते होणार नाही. मग दुसरा विषय मी आज त्यांना मांडायला सांगितला की 1 नेशन 1 इलेक्शन मध्ये मग सगळ्यांना एका पातळीवरती उभे करा. कारण 1 नेशन म्हटल्यानंतर त्या नेशनचा प्राईम मिनिस्टर आहे, देशाचा पंतप्रधान आहे. आणि देशाचा पंतप्रधान एका पक्षाचा प्रचारक होऊ शकत नाही, होता कामा नये. एक तर त्यांनी प्रचारक होता कामा नये, आणि जर प्रचार करायचा असेल तर स्वतःच्या पक्षाबरोबर इतर पक्षांचा आणि अपक्षाचा सुद्धा उमेदवाराचा प्रचार त्यांनी केला पाहिजे. तर मी म्हणेन लोकशाही आहे. नाहीतर हे आपले फिरतायत. मला स्वतःला अनुभव आलेला आहे, पवार साहेब तुम्हालाही आला असेल. पंतप्रधान उडतायत म्हणून एअरस्पेस ब्लॉक करून ठेवले. नाही, तुमचं विमान उडवायचं नाही, हेलिकॉप्टर उडवायचं नाही, रस्ते ब्लॉक करून ठेवलेत का? पंतप्रधान येणार आहेत. मग आमच्या सभा चुकल्या तरी चालतायत, पण त्यांची सभा झाली पाहिजे. आणि 1 नेशन 1 इलेक्शन, या काही गोष्टी ज्या आहेत ह्या तोडून मोडून टाकाव्याच लागतील. अमित शहाबद्दल सुद्धा जे काय म्हटलं जातंय, काय मी त्यांना सांगते की कशासाठी तुम्ही आम्हाला एवढा दुश्मन समजताय? आम्ही विरोधी म्हणजे कोणाचे विरोधी? तुमची आणि आमची मतभेद झाले, मतं पटत नाहीत. तुम्ही जे काय तुमचं तथाकथित बुरसटलेले हिंदुत्व, ते हिंदुत्व मी मानायला तयार नाही. आमचं हिंदुत्व हे देशासाठी, राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व आहे. हे म्हटल्यानंतर तुम्ही लगेच आम्हाला दुश्मनाच्या पिंजऱ्यात उभं करताय. म्हणजे जणू काय पाकिस्तानपेक्षा आधी आम्हाला खतम करा. हे पाकिस्तान राहिला बाजूला, त्याच्यावर पुन्हा जैसे जावेद जी आपने कहा ना, एक 8-15 दिन में हिंदुस्तान पाकिस्तान की क्रिकेट मैच होगी और उसमें हमारे गृह मंत्री का बेटा भी जाएगा देखने के लिए. मरायचं आपल्या सैनिकांनी. हिंदुस्तान पाकिस्तान बाकी काही झालं तरी चालेल, पण हे होता कामा नये. पण तिकडे क्रिकेट मॅच झाली, सगळं सुरू होईल. नाही, काहीतरी एक धोरण ठरवा. तुम्ही शिवसेनेला संपवायला निघालात, हा काय पहिला प्रयत्न नाहीये शिवसेनेला संपवण्याचा. आता संजय, तुझ्या पुस्तकात जो आर्थर रोडचा जो उल्लेख आहे, त्यावेळेला म्हणजे 69 साली शिवसेना प्रमुखांना सुद्धा येरवडा आणि आर्थर रोडमध्ये ठेवलं गेलं होतं. त्यांना सुद्धा 100 दिवस तुरुंगवास झाला होता. आणि 69 सालची परिस्थिती फार भयानक होती. सीमा प्रश्नाचा विषय होता. मोरारजीभाई उपपंतप्रधान होते आणि ठरलं असं होतं की मोरारजीभाई येणार, त्या माहीम चर्च आणि बस डेपोच्या मध्ये त्यांच्या गाड्यांचा ताफा थांबणार, एक निवेदन त्यांना देणार शिवसेनेतर्फे, शिवसेना प्रमुख आणि सगळे शिवसेनेचे नेते, आणि ते निवेदन घेऊन हे भुरकन निघून जाणार. शिवसैनिक जमले होते. मला आठवतंय, कारण का तर त्यावेळेला जी आमची गाडी होती अँबॅसेडर, त्या गाडीमध्ये मी आणि माझी माँ होतो. पण त्या गाड्यांचा ताफा आला आणि न थांबता तडातड उडवून, म्हणजे आपले एक अशोक करंबेळकर होते, त्यांना फोटोग्राफरला उडवून गेले. आणखीन एका शिवसैनिकाच्या पोटावरनं त्यांचं गाडीचं चाक गेलं आणि तुफान लाठीचार्ज सुरू झाला. मग अश्रुधुराच्या नळकांड्या, सगळं काय एकदम जणू काय असं युद्धच पेटले तिकडे. मग आम्ही गाडीत बसलो आणि घराकडे निघाल्यानंतर त्याच वेळेला, म्हणजे रात्री किती वाजले होते कल्पना नाही मला, पण शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलं, महाबाई माझी बॅग भरून तयार ठेवा, उद्या सकाळच्या आत आम्हाला उचलणार. आणि सकाळ झाल्यावरती बघतो तर पहाटेच्या वेळेला शिवसेना प्रमुखांना अटक झालेली. सगळे शिवसेना नेते तुरुंगात, अनेक शिवसैनिक तुरुंगात. म्हणजे शिवसेना ही जवळपास 3 महिने नेतृत्वहीन होती, तरी सुद्धा शिवसेना ही नुसती राहिली नाही, तर तरारून उठली आणि त्याच्यानंतर सत्ताधारी झाली. आणीबाणीच्या वेळेला सुद्धा तेच झालं.
म्हणजे आणीबाणीच्या वेळेला सुद्धा रजनी पटेल होते. म्हणजे हा एक योगायोग आहे. मोरारजी देसाई, रजनी पटेल, आत्ताची सुद्धा हा एक योगायोग आहे. हे शिवसेनेच्या आडवे का येत आहेत? शिवसेना संपवाविषयी यांनाच का वाटते? पण तुरुंगात असताना शिवसेना प्रमुखाने एक लिहिलं होतं की शिवसेनेवर वरवंटा का फिरतोय? कारण शिवसेना हे मराठी माणसाचं हित जपते म्हणून फिरते. तर 75 साली सुद्धा हेच झालं होतं. रजनी पटेलनी सांगितलं होतं की गपगुमानपणाने तुमची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करा, नाहीतर तुम्हाला तुरुंगात टाकावं लागेल. आणि शिवसेना प्रमुखांनी त्यांना उत्तर दिलं होतं की ज्या क्षणी तुम्ही मला तुरुंगात टाकाल त्या क्षणी बाहेर तुमची अंत्ययात्रा निघालेली असेल. हे पाहिजे ना. आणि तेच मला असं वाटतं, मी मगाशी बोललो की शिवसेना प्रमुख आपली परीक्षा घेत आहेत की हे त्यांनी जे काही दिलं ते किती जणांनी घेतलं. आणि तसं जर का पाहिलं तर संजय, आज नक्की तुझा शिवसेना प्रमुखांना अभिमान वाटला असता. आज हे सगळे शिवसैनिक सोबत आहेत. या अशा असंख्य लढाया लढतच आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आणि लढायला अनेक जण तयार आहेत. जे मी मगाशी म्हटलं की हे पुस्तक वाचल्यानंतर तुरुंग ह्या विषयाची भीतीच लोकांच्या मनातली निघून जाईल. आणि ते काम तू चांगल्या पद्धतीने संजय या पुस्तकाने केलेलं आहे. आज आपल्याला हे सगळं बरं वाटतंय. म्हणजे ते सशासारख्या घुशी, आणखीन काय, या सगळ्या गोष्टी ऐकायला बरं वाटतं. पण प्रत्यक्ष तिकडे त्यांनी काय भोगलं असेल. आणि म्हणून मी त्याला म्हटलं की या पुस्तकात तू रडगाणं नाही गायलं, तर रडणाऱ्या लोकांना धीर देण्याचा तू उत्तम आणि यशस्वी प्रयत्न केलेला आहेस. ही एक कसोटीचा क्षण आहे. दिवस येतात, दिवस जातात. पवार साहेब, आपण जे म्हणालात की सरकार येतं, सरकार जातं, हे सरकार सुद्धा उद्या जाणार आणि ते आपल्याला घालवावंच लागेल. केवळ कोणाला काय व्हायचंय, मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय म्हणून नाही, तर ज्यांनी आपल्या देशाला, म्हणजे स्वर्गासारखा आपला जो देश आहे, त्या देशाचा आणि त्या स्वर्गाचा नरक करण्याचा जो प्रयत्न चालू ठेवलेला आहे, त्यांना नरकात टाकण्यासाठी म्हणून आपल्याला लढावंच लागेल. आणि नुसतं लढावंच नाही तर जिंकावंच लागेल. आणि ती जिंकण्याची उर्मी या पुस्तकाने दिलेली आहे. मला वाटतं हे पुस्तक नुसतं वाचून सोडू नका. आणखीन 10 लोकांना त्यांच्याच पुढे आणखीन हे पुस्तक आणखीन आपण सुद्धा पसरवत नेलं पाहिजे. आणि सर्वत्र हे पुस्तक पसरो आणि एक लढणारी पिढी तयार हो, एवढ्याच शुभेच्छा आणि अपेक्षा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.